स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय। एकनाथ शिंदेंचा अवमान केल्या प्रकरणामध्ये अटकेपासून अंतरिम दिलासा मिळालाय। कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश देण्यात आले। 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे। एकनाथ शिंदेंवर केलेल्या कॉमेडी गाण्यावरून कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी 2 वेळा समन्स पाठवले। त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयात कामरानं ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन दिलाय। येत्या 31 तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे। मी तामिळनाडूतल्या विल्लुपुरमचा रहिवासी आहे। मी मुंबईला परत गेलो तर मुंबई पोलीस अटक करतील। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासूनही माझ्या जीवाला धोका आहे, असा उल्लेख कुणाल कामरानं केलेल्या जामीन अर्जात आहे। दुसरीकडे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधातला हक्कभंग स्वीकारण्यात आलाय। सभापती राम शिंदे यांच्या सहीनंतर प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आलाय। कामरा प्रकरणावरून दोन्ही शिवसेनेत खडाजंगी सुरू झाली आहे। जी 3rd डिग्री असती पोलिसांची, त्या 3rd डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल। आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आदी आहे। आम्हाला माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात, म्हणून आम्ही शांत आहे। शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर ह्यो कामरा कुठल्या गल्ली बोळात बिळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे। त्याला आता आहे तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या टायरातला प्रसाद त्याला एकदा द्या, हे आता सांगावं लागेल पोलिसांना। कोणी 3rd डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य असतो। तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय। मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा। जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात पार्श्वभागावर। मान्य आहे मंत्र्यांना वगैरे? तुमच्या मान्य असेल तर सांगा, प्रस्ताव आणू आपण तसा एखादा, मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून।